आचरण करणारे आम्हाला व्हायचं आहे. धन्यवाद देतो अब्बा पिता, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, कारण तू आम्हाला अगदी सोप्या भाषेत शिकवत आहे. आणि आम्ही विश्वास करतो की आजपासून आम्ही केवळ ऐकणारे नव्हे तर वचनानुसार करणारे झालेलो आहोत, म्हणून तुझे आभार मानतो. हे अब्बा पिता, आम्ही ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. तर जाऊ परत आपण याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन संख्या 22 मध्ये. वाचा. वचनाप्रमाणे वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. वचनाप्रमाणे काय आचरण करणारे म्हणजे असा. जे मी ऐकतो, बोलतो, ज्याच्यावर मी मनन करतो, प्रभू सांगतो त्याप्रमाणे तुम्ही वागणूक पाहिजे, त्याप्रमाणे तुमची कृती पण पाहिजे. बरोबर आहे का नाही? उदाहरण, एका मुलीला मी एक दिवस फोन केला आणि तिला सांगितलं, चल आज एका ठिकाणी आपल्याला जायचंय प्रवचन करायला. तर तिने मला सांगितलं, ब्रदर मी स्वस्त मस्त आहे, आज तुम्हीच जा. काय? मी आज बरी आहे, तुम्हीच जा. म्हणजे काय? लाकडं तर लावली, पेट्रोल पण टाकलं, पण कृती स्वस्त मस्त असल्याप्रमाणे आहे का कृती बरोबर त्याच्या उलटी आहे? म्हणजे ती सांगते मी बरी आहे, पण मला झोपायला खाट पाहिजे. मग ती बरी आहे असा विश्वास तिने धरला आहे का? विश्वास नाही धरलाय. कारण जर ती बरी आहे तर ती कुठे असायला पाहिजे? प्रवचन करायला. जर ती विश्वास धरते की मी बरी आहे तर ती कुठे असली पाहिजे होती? प्रवचन करायला. बरोबर? लक्षात ठेवा, इकडे मी हे नाही सांगत आहे का आम्हाला औषध घ्यायचं नाहीये. औषध घ्यायचं आहे आणि ते सर्व कोणाच्या विश्वासावर अवलंबून आहे? तुमच्या, माझ्या नाही. माझा जितका विश्वास आहे तिथे मी काम कार्य करू शकतो, माझा विश्वास. पण तुमचा विश्वास जिथे आहे त्या ठिकाणी तुम्ही तितकंच कार्य करू शकता. जर माझा विश्वास तिकडे पोचलाय आणि तुम्ही तिथे कार्य करायला जाल आणि जर तुमच्याकडे तेवढी लाकडं नाही आहेत तर तुमची चूल पेटणार का? नाही पेटू शकत. बरोबर आहे का नाही? मग इथे तो सांगतो वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका. केवळ ऐकणारे असू नका. केवळ काय करू नका? असू नका. मग मला तर वाटते किती लोक पहिलं फक्त ऐकणारेच होते. ऐकायचं, जायचं, ऐकायचं, जायचं. बरोबर आहे का नाही? पण प्रभू सांगतो जे लोक केवळ ऐकणारे आहेत किंवा होते, तर अशाने तुम्ही आम्ही देवाला फसवलं. अशाने आम्ही देवाला फसवलं. बरोबर का नाही? कोणाला फसवलं? इथे लिहिलंय तुम्ही स्वतःलाच फसवलं. कोणाला फसवलं? स्वतःलाच फसवलं. कारण आम्ही लाकडं टाकली, पेट्रोल टाकलं, गचपण मांडलाय पाणी गरम करायला आणि उभे आहोत तिथे. गरम होईल, गरम होईल, गरम होईल, पण आगच नाही पेटवली. किती वेळ उभं राहणार? किती वेळ उभं राहायला लागेल तिथे पाणी तापायसाठी? मग आयुष्यभर तिथेच उभं राहावं लागेल, पण पाणी काय तापणार नाही. मग कोणाला फसवलं? स्वतःलाच फसवलं. सगळ्यांना सांगत आहे ए पाणी मांडलंय, ए पाणी मांडलंय, पण बघायला गेलं तर आग पेटवलीच नाहीये. मग असं होऊ शकते की आमच्याकडे पाहिजे तेवढं नॉलेज आहे, पाहिजे तेवढं वचनाचं ज्ञान आहे, पाहिजे तेवढं वचनाचे कुठे कोणतं वचन आहे, काय आहे, हे आहे, ते आहे, सर्व मला माहीत असू शकते आणि मी दुसऱ्याला सांगू पण शकतो. पण जरी मी ते माहीत असून माझं जीवन बदलू नाही शकत. पण जर मला ते माहिती आहे आणि मी त्यानुसार कृती करतो तर माझं जीवन नक्की बदलणार. बरोबर आहे? पण मी नुसतं ऐकत आहे
तर मी तर सांगतो इथे किती पण वर्ष आले आणि ऐकलं काही होणार, काहीच होणार. लक्षात ठेवा, वचन मी ऐकतो, त्याच्यानंतर मला त्यानुसार करायचंय. आणि जर करत नाही, फक्त ऐकतो आणि जातो, तर प्रभू सांगतो तो व्यक्ती कोणाला फसवतो? स्वतःलाच फसवतो. कारण तो लाकडं टाकली, पेट्रोल टाकलंय, गच पण मांडलाय, पाणी पण आहे आणि चुलीकडे उभा आहे. 2 तास झाले, बोलतो पाणी गरम नाही होत आहे. दुसरा कोण येतो, त्याला बोलतो काय रे तू काय करतो? पाणी मांडलाय. आणि तो बघतो, अरे पाणी तर मांडलाय, पण 2 तासापासून तू तिथेच उभा आहे. त्याला बोलतो नाही नाही पाणी मांडलाय, पाणी ठेवलाय, मग तो झाला का नाही? आग लावलीच नाही. मग प्रभू सांगतो की मला प्रत्येक क्षणाला हे बघायचं आहे की मी ऐकतो, पण त्यानुसार मला, वचनानुसार मला आचरण. जर मी बोलतो बरा झालो, तर मला काय करावं लागेल? झोपावं लागेल, कृती करावी लागेल. जर मी म्हणतो धनवान आहे, तर काय करावं लागेल? कृती करावी लागेल. जर मी बोलतो माझ्या गरजा पुरवल्याय, मग मला काय करावं लागेल? चिंता करत बसावं लागेल. मग जर तो चिंता करतो, मग तो कृती करतोय का? कोणाला फसवतो? स्वतःलाच फसवतो. अशाने तुम्ही कोणाला फसवता? अशाने तुम्ही स्वतःचीच फसवणूक करता. अशाने तुम्ही, स्वतःचीच फसवणूक करता. आम्ही स्वतःलाच फसवतो. पुढे बघूया आपण. वाचा. कारण इंग्लिश काढून टाकते. फॉर इफ थांबा 1 मिनिट. आता मला सांगा, पुढे बसून फायदा होतो की नुकसान होतं? होतो ना. तिथे बसलं का काय होणार माहितीये? कळालं? पुढे बसलं का डोळे पण उघडे राहतात, दिसतं पण मस्त. कोण डिस्टर्ब करायला आहे तुम्हाला? आता मस्त पुढे बसले, बरोबर वचन दिसत आहे, बरोबर का नाही? मग तिकडे बसलं का मला माहितीये काय होतं पाठी ते. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो, हा, काय करतो? कारण जर कोणी वचन नुसतं, म्हणजे नुसतं ऐकतोय. प्रभू आम्हाला इथे काय करतो की आमच्या जीवनात आम्हाला कुठे दुरुस्ती करायची आहे, आम्हाला काय करायचं आहे ते आम्हाला तो सांगतो. आणि आम्ही काय करतो? वचन ऐकतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही. आचरण करत नाही. म्हणजे जे ऐकलंय त्यानुसार तो, म्हणजे जर तो इथे ऐकतो की आपल्या वैऱ्यांना क्षमा करा, पण तो करत नाही. इकडे तो हा बोलतो, इकडे तो पवित्र आत्म्याबरोबर मान्य पण होतो, पण त्यानुसार तो जाऊन का नाही करत असेल माणूस? का एक माणूस जे ऐकतो त्यानुसार तो करू शकत नाही? का नाही करू शकत तो? का तो कृती नाही देत विश्वासाला? विश्वासाचा आत्मा तर बोलतो की मला काय पाहिजे? कृती पाहिजे. म्हणजे जेव्हा कृती मी देतो, म्हणजे विश्वासाचा आत्मा स्वतः त्या कृतीसाठी वाट पाहतो की हा मला कधी कृती देतोय की जेणेकरून मी काम करीन. बरोबर आहे का नाही? मग माझ्याकडे वचन आहे, मी त्याच्यावर मनन पण करतोय, पण मी जर कृती देत नाही, तर चुकी कोणाची आहे? प्रभूची. हा, स्वतःची. मग इथे प्रभू आम्हाला सांगतो की कशा प्रकारे एक माणूस ना वचनावर चालू शकतो. इथे प्रभू सांगतो कशा प्रकारे एक माणूस वचनानुसार आचरण करू शकतो. वाचूया पुढे, बघू. तर तो आरशात आपले पहिल्यापासून वाच. कारण
कारण जर कोणी वचन वचन नुसते ऐकून घेतो काय म्हणतो, कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो रोमांटिक काय बोलतो तो, वचन कोणी नुसतं ऐकून घेते. नुसते ऐकणं म्हणजे फक्त इथे येत आहे, बसत आहे आणि फक्त ऐकत आहे. ऐकत आहे, लिहून पण घेत आहे, सगळं टकाटक, रिव्हिजन पण बघून मस्तपैकी तो देतो. बरोबर आहे, पाहिजे तसं देतो, काही फरक नाही. तुला नाही बोलत ना, तर तू बोलशील मी चाललो, जसं पाहिजे तसं तो रिव्हिजन देतो. पण त्याप्रमाणे तो आचरण नाही करत, म्हणजे त्याप्रमाणे तो कृती जेव्हा तो इकडनं ऐकतो की बाबा तुझं येशूनी कर्ज क्रुसावर फेडलेलं आहे, मग त्यानुसार तो आनंद नाही मनवत. जेव्हा तो ऐकतो की येशूनी मला त्या पूर्ण आजारातून मुक्त केलेलं आहे, त्यानुसार तो आनंद करत नाही किंवा देवाला धन्यवाद नाही देत किंवा तो आता उदाहरण समजा, रिन्सियाला 1 करोड रुपयाची लॉटरी लागली. बरोबर आहे का नाही? त्याच्यावर लक्ष बरोबर आहे. जर 1 करोड रुपयाची लॉटरी लागली आणि त्यानंतर रिन्सियाला मेसेज आला, पैसे नाही आले, फक्त काय आला, मेसेज आला की तुझ्या खात्यात 1 करोड रुपये 5 दिवसांनी येतील. आता ही रिन्सिया काय करणार? सर्वात पहिली गोष्ट, ही जी सर्व कृती चेंज होणार. जी रोज इथे अशी बसलेली असते ना, उदाहरण जी रोज इथे अशी बसलेली आहे ना, बरोबर, ती काय होणार? तिकडे फिरायला चालू होणार. हे काय ऐकायचंय आता आपल्याला, आपला तर काम झालं. आणि सगळ्यांना सांगत फिरणार की आपने को तो 1 करोड का पैसे आलेत का, पैसे दिसले, फक्त काय आला, मेसेज आला. बरोबर आहे का नाही? आणि सगळ्यांना सांगत फिरणार. आणि थोड्या वेळाने नंतर रात्र झाल्यावर रिप्सना सांगते, ग मी तुला मस्करीने मेसेज पाठवला होता. मग काय होणार? कोणाला पकडणारी? बरोबर आहे का नाही? पण प्रभू येशू जे सांगतो ते मस्करीमध्ये सांगतो का एकदम 100% कन्फर्म सांगतो? तो 100% सांगतो, बघ जरी तुला हे दिसत आहे, तुझा आजार दिसत आहे, जरी तुला तुझं कर्ज दिसत आहे, तरी तो सांगतो की मी तुझं कर्ज क्रुसावर फेडलं. आनंदाची बातमी का दुःखाची बातमी? मग जेव्हा मी कृती करतो, माझी कृती काय पाहिजे? सर्वांना सांगत फिरलं पाहिजे की माझं कर्ज फिटलंय आणि आनंदाने देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आणि कोण गरीब मागायला आला तर त्याला बोललं पाहिजे, कपचूप कामाला जा रे, का दिलं पाहिजे? दिलं पाहिजे. नाहीतर बोलतो कर्ज फिटलं आणि कोण आला गरीब तर त्याला बोलतो, भाऊ तुला माहितीये किती खाती बाकी आहेत माझी, नंतर ये, मी तुला नक्की देतो. एक दिवस एक भाऊ होता आणि तो सांगतो की ब्रदर, आता माझा पगार 10,000 रुपये आहे, पण माझा पगार जेव्हा 20,000 होईल ना, मी नक्की परमेश्वराला देणार. बरोबर आहे. काही महिने जातात, पगार त्याचा होतो 20,000 आणि 20,000 झाल्यानंतर परत तो येतो आणि सांगतो, ब्रदर मी खरं सांगू तुम्हाला, जेव्हा माझा पगार 30 होईल ना, मी नक्की देणार, कारण आता सध्या महागाई पण वाढली आहे. बरोबर आहे. पण मला माहिती आहे मी धनवान आहे, मला माहिती आहे मी. आणि थोड्या दिवसांनी त्याचा पगार होतो 30,000. आता 30 झाल्यावर बोलतो, ब्रदर बघा, जेव्हा 20 होता एक पोरगा होता, आता 30 झालाय 2 आहेत, पण मला जेव्हा 40 होईल ना, मी नक्की देणार ब्रदर, नक्की.
मी विश्वास करतो ब्रदर मी धनवान आहे, मी विश्वास करतो ब्रदर माझ्या प्रभूनी माझी कोठारे भरलेली आहे, पण एवढंच आहे की 50 झाल्यावर मी नक्की देईन. काय वाटते हा खरोखर विश्वास ठेवतो आहे का? हा नाही ठेवत. एक दिवस असंच एक व्यक्ती होता, तर त्याला मी बोललो चल आपल्याला जायचंय एका घरी वचन सांगायला, एका घरी वचन सांगायला. आणि तो मला सांगतो की ब्रदर मी थोडा स्वस्त मस्त आहे म्हणून येऊ नाही शकत, तुम्ही त्या बहिणीला घेऊन जा, तुम्ही त्या. मग काय वाटते हा स्वस्त मस्त आहे असा याने विश्वास धरलेला होता? याने विश्वास धरला होता का? जर विश्वास धरला असता तर तो त्याच्यातनं घरातून, कारण विश्वास काय मागतो? विश्वास काय मागतो? काय मागतो? कृती मागतो. आणि इथे प्रभू सांगतो काय की जर कोणी वचन नुसते, कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो, काय व- करतो? फक्त वचन नुसतं ऐकून घेतो, फक्त वचन. बाजूवाल्याला विचारा तू वचन नुसतं ऐकून घेते? विचार विचार विचार, तू नुसतं वचन ऐकून तर घेत नाही ना? वचन नुसतं ऐकून तर घेत नाही ना? जर फक्त ऐकत आहे तर प्रभू सांगतो तुम्ही स्वतःलाच. मग जिप्सनजी मग मी वचन फक्त ऐकून घेता का त्याप्रमाणे करता? खरं खरं सांगा. खरं खरं सांगा, आम्ही काय करतो जास्तीत जास्त? फक्त ऐकतो आणि नंतर परत टिंग 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 चालू. बरोबर आहे का नाही? पण इथे सांगतो जो माणूस ऐकतो तो जरी 1 वर्ष ऐकत राहिला तरी, आणि तो आचरण जर त्याप्रमाणे करत नाही ना, तर तो स्वतःलाच काय करतो? फसवतो. कारण जर कोणी वचन नुसते कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत अच्छा नाही. रोमा आंटी तुम्ही कोणते काय काय करता? वचन नुसतं ऐकून तर घेत नाही ना? ऐकून कृती करते. कृती करता का ऐकून घेता? ऐकून घेते आणि त्याप्रमाणे कृती करते. कशी कृतीपर्यंत पोहोचता मला सांगा. कारण कसं काय कृती करणार तुम्ही सांगा. आता केली, आता माझा पाय दुखत होता ना, मी तिकडे पडली, फिरायला गेलो होतो ना, तिकडे पडली तर माझ्या पायाला मार लागला, हाताला मार लागला. तर मी 1 पेत्र 2:24 वचन पहिला अधिकार घेतला वचनाचा, आणि मग ती कृती केली आणि 10 वेळा बोलली की येशू तुला बसलेल्या गावाने मी पूर्णपणे माझा पाय बरा झालेला आहे, पूर्णपणे पाय आणि हात बरा झालेले आहे. अशी बोलत गेली माझं बाहेर झालेलं आहे. आणि मला खूप कृती केली ना, चालले ना. चालली कृती जर पण फक्त केली. बोलत बसली असती तर? कृती काय झालं? कारण विश्वास काय मागतो? कृती कृती मागतो. कृती आता मागतो. तुम्ही पहिलं पण ऐकलं की परमेश्वर तुमच्यावर भरपूर प्रेम करतो प्रेम आणि करतो. त्याने तुम्हाला अनाथ असं सोडलेलं नाही नाहीये. म्हणून नाही. काल रात्री तिथे बसून पण तुम्ही कृती केली का नाही? आपलं कोणच नाही ना. बरोबर का नाही? बोललेली आहे. चुकली ना. हा रात्री मी बोलली, वचन सगळी बोलली, पाठांतर केली. वचन बोलले. म्हणजे लूक 4:18, 1 पेत्र 2:24, मती 4:4. मग आता तिथे बसून परत जर मी बोलते की माझं कोणीच नाहीये, तर मी कृती काय करते? वचनाला अनुसरून आहे, वचनाप्रमाणे आहे का जी पहिल्याची स्थिती आहे त्याचप्रमाणे आहे? नाही, ते पहिल्यांची जी स्थिती होती ना त्याप्रमाणे होतं. आतापासून आता मी कृती केली आणि मला आता मी आणत नाही, माझा देव माझ्या बरोबर आहे. बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. टाळ्या वाजवा ह्याच्यासाठी. देव माझ्या बरोबर आहे. ऍक्च्युली काल तिने स्वतः अनाथ बोलली नाही, सगळ्यांनाच अनाथ बोललेली की म्हणून मी बोललो. त्याचं वचन काय म्हणतं? माझं नाव तुमच्या तळहातावर कोरलेलं आहे. हा, मग माझी कृती कशी पाहिजे? आनंदी पाहिजे आनंदित का रडायला पाहिजे? आनंदित पाहिजे. आंटी 4 कॅमेरे तिथे चालू ठेवा आज रात्री. मग आता आनंदी राहणार. तुमचं नाव परमेश्वराच्या तळहातावर कोरलेलं आहे. नाव नाहीये, तुम्हाला स्वतःलाच त्यांनी कोरलाय. कोरलेलं आहे. म्हणजे तुम्ही त्याच्या हातात आहे आणि तो तुम्हाला रोज पाहतो.
बरोबर आहे का नाही? तुम्ही तुमचा हात किती वेळा बघता दिवसातनं? अरे कधीतरी दिसतो ना हात. हात बघतो ना. बघतो का नाही बघतो? बघतो का नाही? मग तसंच परमेश्वर सांगतो, तो पण त्याचा हात रोज बघतो. म्हणजे तुम्ही त्याच्या हातावर समोर आहे. हातासमोर तुम्ही त्याच्या समोर आहे. तुम्ही कुठे लांब गेलेले नाहीये. मग तुम्ही अनाथ कसे झाले? माझ्या बरोबर जिवंत परमेश्वर आहे. आहे. मग आतापासून आनंदी कृती करणार का? आनंदी. मग जर तुमची कृती रडणारी झाली, नाही, नाही, ऐका का, रडणारी झाली तर ती कृती वचनानुसार आहे का फक्त वचन मला माहिती आहे आणि मी दुसरे रडायला लागले का सांगते डर मत प्रभू तेरे साथ है आणि स्वतः रडते? वचनाप्रमाणे. हा? वचनाप्रमाणे. मग आतापासून कशानुसार? आताप्रमाणे म्हणजे माझा वचनानुसार प्रभू माझ्यावर प्रेम करतो आणि मी अनाथ नाहीये, कारण तो माझ्या बरोबर आहे. म्हणून मी कृती पण पाहिजे, पण नुसतं बोलणं नाही, कृती पहिली पाहिजे. हा, कृती तेव्हाच पाहिजे. कार्य होणार. होणार. वाचा Praise the परत. Lord. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. कोण आरशात मुख पाहणारा? आरशात आपले शारीरिक तोंड पाहणाऱ्या माणसासारखा आहे, जो माणूस त्याप्रमाणे आचरण करत नाही. किती लोक आरशा वापरतात? आरशात बघता किती वेळा? हा, किती लोक आरशात? जास्त करून तर पुरुष बघतात, लेडीज कमी बघतात. बरोबर का नाही? पुरुषांना जास्त नाद असतो आरशाचा, लेडीजला कमी असतो. भरपूर कमी असतो का ना दादा? लेडीजला भरपूर कमी, 1 किंवा 2दा लेडीज लोक. पुरुष काय दिवसभर. हा, बरोबर ना राजेश भाऊ? आज गॅप का दिला? अच्छा, कृती, विश्वासाची कृती. हाय कोणतरी हाय. तुला काय आठवलं? तिने काहीतरी पाहिलं कल्पनेमध्ये, दृष्टांत झाला तिला यहेजकेल सारखा, तेव्हा ती हसू लागली. काय नाही, चांगला दृष्टांत आहे ना, ठेव, असू दे, काय प्रॉब्लेम नाही. आरशात किती वेळा बघता राजेश भाऊ दिवसातनं? आरसाच तुम्हाला बघत नाही, बघतच नाही. कारण विचारायलाच काय नाही काय. आरशामध्ये बघ. आता मला सांगा, ऐका आता मला सांगा, काल आम्ही वचन शिकलो की जर तुम्ही बोलता की माझे केस मजबूत आहे, तुमचे केस मजबूत होता, पण त्यांनी ते ऐकलं, पण अजून पण त्यांनी विश्वासाची कृती दिली आहे का ते जुनेच विश्वासाची कृती देत आहे? केस नाही मी टकलाच आहे. बरोबर बोलतो का नाही? हे प्रत्येका बरोबर त्यांनाच नाही बोलत, त्यांच्यावरनं आपल्याला शिकायचंय की ते ऐकलंय, माहिती आहे, पण तरी पण कृती दुसरी आहे. बरोबर आहे का नाही? आता आरसा, तर आजी आरशात किती वेळा बघतात दिवसातनं? आरशात बघतात का नाही बघतात? अच्छा, उदाहरण, आंटी आज तुम्ही आरशात बघितलं होतं सकाळी? नव्हतं बघितलं. कोणी बघितलेलं सकाळी आरशात? हा, तुम्ही बघितलं. ट्रिंकल तू बघितलं? तर आता मला सांग, तुझ्या इथे जे आहे ते तू बघितलेलं? हा, इकडे जे आहे ते तू बघितलेलं का? त्याच्यावर तुझं लक्ष गेलं होतं? हा, का नाही गेलं? तू आरशात बघितलं ना?
केस विंचरले आणि काय झालं, म्हणजे ह्यांनी स्वतःचा चेहरा आरशात बघितला पण त्या चेहऱ्याला निरीक्षण नाही केलं. हिने स्वतःचा चेहरा आरशात बघितला पण त्या चेहऱ्याला निरीक्षण नाही केलं. मला पण कधी कधी काही लोक इथे आल्यावर सांगतात, अरे ब्रदर इधर पाउडर कम लगा है. बराबर है का ना, इधर कम लगा है इधर ज्यादा लगा है. मी बोलतो हाँ अभी इधर फिर आंटी का अरसे में जाके थोड़ा इधर और लगा देते, थोड़ा लेप लावून टाकतो फिनिशिंग. बरोबर आहे का नाही. म्हणजे मी आरशात बघतो पण विसरून जातो. म्हणजे मी का विसरतो, कारण काय त्याचं. आजी आरशात बघितले तर आज नाही बघितलं, आरशात नाही बघितलं आज. मग केस कसे विंचरतात तुम्ही बिना सेल्फी कॅमेरा. अमृताची मम्मी कुठे गेली, आरशात बघितलं आज, बघितलं का नाही बघितलं. आता मला सांगा, तुम्हाला जो इथे डाग आहे त्याच्यावर तुमचं लक्ष केलेलं, बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, किंवा जेव्हा मला मी फटाफट घाईत असते बरोबर, पण मला जर अचानक इथे कोणती तरी एक फोडी आली, इथे एक फोडी येते, तर तो माणूस काय करतो, एकदम आरशात जातो आणि असा झूम करतो, झूम करतो आणि त्या फोडीला एकदम बारकाईने बघतो आणि असं कधीच रिन्सिया करत नाही. तुला काय झालं. आणि असं केल्यावर तिला आता लक्षात राहते ती गोष्ट की माझ्या चेहऱ्यावर काय आहे, कारण तिने त्याचा एकदम बारकाईने निरीक्षण केलं आणि त्याच्याबरोबर तिने सर्वात मेन त्या एवढ्याशा जागेवर तिने जास्त फोकस केला आणि वेळ घालवला. म्हणजे बारकाईने काय केलं, निरीक्षण केलं, बारकाईने निरीक्षण केलं. आता ती इथे येणार ना तरी माणसांसमोर तिला लक्षात राहणार की माझ्या चेहऱ्यावर काहीतरी, माझ्या चेहऱ्यावर काहीतरी. म्हणजे ती गोष्ट ती जेव्हा तिने निरीक्षण केली तिच्या डोक्यातनं आता ती गेलेली, तर सारखी सारखी तिला लक्षात आहे. बरोबर आहे ना. काय काय काही कधी कधी काय होते, जर चुकून एक असा पिंपल आला पोरीच्या आणि पोरी एकदम सुंदर आहे, पोरी एकदम सुंदर आहे, तर कोणी जर आलं चांगला मुलगा वगैरे समोर तर काय होणार, हा बोल काय बोलतो, बरं आहे का नाही, कसं आहे, काय रे काय बोलते. आणि सेल्फी काढायला सांगितला, हा काढ ना, स्टाईल मारते. ऍक्टिंग म्हणजे आला का, नाही तर सारखं रुमाल घेऊन पुसत राहायचं, म्हणजे दिसलं नाही पाहिजे ना. बरोबर आहे का नाही. पण ज्या वेळेला सकाळी बघितलंय निरीक्षण करून स्वतःला, त्याच्यानंतर निरीक्षण केल्यामुळे ना दिवसभर तिला ती आठवण आहे की मला हे इथे लागलेलं, मला हे इथे लागलेलं. पण जर ती थोडा वेळ बघते आणि विसरून जाते, पण फोडी समजा आलेली आहे, इथे पिंपल आलेला आहे, पण ती थोडं लगेच बघते आणि निघून जाते. पिंपल होता काय, काय वाटते तुम्हाला आता दिवसभर ती विचार करेल का पिंपल आहे पिंपल आहे पिंपल आहे, नाही करणार. कारण का सर्वात मेन म्हणजे तिने निरीक्षण केलेलं, तिने ते पाहिलेलं नाहीये. बरोबर आहे का नाही. पण प्रभू सांगतो तो माणूस तसाच आहे, जो आचरण करत नाही. तो का करू शकत नाही, तर तो आरशामध्ये शारीरिक सुख मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. शारीरिक सुख मुख, तर तो आरशात, परत बरोबर वाचा, तर तो आरशात आपले शारीरिक मुख
पाहणाऱ्या माणसासारखा आहे. कशासारखा आहे? माणसासारखा. जो आपलं शारीरिक मुख आरशामध्ये पाहतो आणि जेव्हा तो पाहतो त्याला माहिती आहे की आरशामध्ये काय काय आहे. म्हणजे जेव्हा तो आरशात पाहतो, काही लोक असतात जे पाहतात लगेच निघून जातात, पण काही लोक जी असतात ती पाहतात आणि चेहऱ्याचं बरोबर निरीक्षण करतात. बरोबर का नाही? तुम्हाला विचारतो, कधी चिमटा घेऊन सफेद केस काढली का नाही? कधी झालंय? आता आरसा आला तुमचा. हा, आता मगाशी बोलले डोकरी माणसं काय जाणार, आता मला आरसा आहे. काढलंय कधी? ते पलटी खाल्ली. वाढत जातात. काय बोलले? मला नाही माहिती. यांना काय सांगू नका, नाही तर ते आरसा नाही घेणार. मग जेव्हा मी केस बघते तेव्हा मी एकदम काय करते, निरीक्षण करते. त्याचं काय करते, चेहऱ्याचं निरीक्षण की कुठला केस आहे. असंच जाऊन लगेच उपटते का? तर पहिलं त्याला बघते हाच आहे का बरोबर, नाही तर व्हाईटच्या जागेवर काय काढून टाकणार. बरोबर आहे का नाही? पण इथे प्रभू सांगतो की हा जो माणूस आहे ना, जो आचरण करत नाही, तो पण काय करतो, तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. आणि काय होत करतो पुढे बघू. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो. तो स्वतःला पाहतो आणि लगेच तिथून, म्हणजे चेहऱ्यावर झूम करतो का? हा, बारकाईने बघतो का? काही लोक असतात ना, काय माहिती चांबड्याच्या आतमध्ये बघतात का काय? बारकाईने, काही लोक बारकाईने करतात ना. नाही करत तर एवढं तुमच्या वेळेला संध्या एवढी तू चकाकते म्हणजे करते, एवढं चकाकते म्हणजे रिंकल नाही करत. रिन्सिया तर असं दाखवते, ब्रदर मला काहीच माहिती नाही. ब्रदर मला काहीच माहिती नाही, मी तर एकदम साधी आणि सिंपल पोरगी, काहीच नाही केलं. जर कोणी असं बोलतो ना, तर इथे प्रोजेक्टरवर मी दाखवीन, माझ्याकडे प्रूफ आहे. बीजा काय ते नाही, क्लीनअप नाही, फाउंडेशन लावायला पण झूम करायला लागत असेल ना थोडं. कोण? फेअर अँड लवली. मग हा जो माणूस आहे तो काय करतो, तो स्वतःला पाहतो आणि तिथून लगेच निघून जातो. म्हणजे तो बारकाईने निरीक्षण, बारकाईने चेहऱ्याला पाहत नाही. म्हणजे जो चकाचक असतो त्याचा अर्थ काय माहितीये, तो जास्त वेळ आरशा बरोबर घालवतो. म्हणून तो झूम करून निघून नाही जात. तो झूम करून जे खड्डे आहेत ते पुरतो, पुट्टी भरतो फाउंडेशनची. तो स्वतःला पाहून तिथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. कधी विसरतो तो? तेव्हाच. म्हणून मी जेव्हा रिंकलला विचारलं, रिंकल तुझ्या इथे डाग आहे तो तू बघितला नाही का? ऍक्च्युली तिच्या इथे डाग, पण तिला लगेच शंका आली काहीतरी हाय वाटते. शंका आली की इथे काहीतरी हाय, जर हा बोलतो तर. त्यांना पण विचारलं, ते पण बोलले, त्यांना पण वाटलं इथे काहीतरी. कारण ऍक्च्युली त्या लोकांनी आरशात बघितलं पण निरीक्षण केलेलं. तसंच प्रभू सांगतो, आरसा म्हणजे हा जागतिक आरसा आहे
आणि बायबल एक असा आरसा आहे ज्याच्यामध्ये आम्हाला दिसते की काय आहे. म्हणजे तो सांगतो जसं एक माणूस आरशामध्ये निरीक्षण केल्यावर तो विसरू शकत नाही. त्याला बरोबर लक्षात राहते की हा इथे मी सकाळी बघितलेलं काहीतरी आहे. म्हणजे तो चालताना पण फिरताना पण तेच लक्षात राहून तो काय करतो, कृती करतो. बरोबर आहे का नाही? एक उदाहरण देतो तुम्हाला. एक बहीण होती आणि तिला इकडे एक पिंपल आलता आणि दिसायला एकदम सुंदर, पण इथे एक छोटा पिंपल आला होता. पिंपल नाही, आंबा 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 बोलतात ना तुमच्यात, तो होता. आणि ही पूर्ण गोरी गोरी, त्यामुळे तो लाल लाल आंबा, लाल लाल. आणि मी बघायचो तिला की ही कधी रुमाल हातात घेऊन येत नाही, पण त्या दिवशी हिच्या हातात होता रुमाल. आणि नेहमी बोलताना पण तो रुमाल पकडणार. एक घास तोंडात टाकला लगेच रुमाल. कारण हे म्हणजे तिने इतकं निरीक्षण केलं की ती ते घेऊनच बसली की ते सत्य आहे. तिने ते निरीक्षण इतकं केलं की तिने ते घेऊन बसली की हे सत्य आहे. तसं प्रभू सांगतो, जे आम्ही ऐकतो पण परत त्याच्यावर बारकाईने निरीक्षण करतो, त्याच्यावर मनन करतो, तेव्हाच आम्ही त्याला घेऊन चालू शकतो की अरे हे पण आमच्या जीवनात आहे आणि त्यानुसार मी ती कृती करतो. जसं एखादा पिंपल बोललो तर तो पिंपलाची कृती करतो, कारण त्यांनी ती गोष्ट पकडून ठेवली आहे. कारण सकाळी आरशात काय केलं, त्यांनी निरीक्षण केलं. तसंच प्रभू सांगतो, जे बायबल आहे ते पण तुमचा एक आरसा आहे. बायबल काय आहे, पण हा आरसा तेव्हाच तुम्हाला कृती करायला भाग पाडतो जेव्हा त्याचं तुम्ही काय करतात, निरीक्षण करतात. म्हणजे जे मी ऐकतो आणि घरी जातो परत ते खोलून बघतो, इकडचे व्हिडिओ परत 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 बघतो, त्यावेळेला मी काय करत असतो, त्या आरशामध्ये एकदम बारकाईने पाहतो. आणि जेव्हा मी ते निरीक्षण करतो तेव्हा जेव्हा मी घरातनं निघतो सतत माझ्या पुढे तेच आहे की तिकडे ते आहे, ते आहे, ते आहे, ते आहे. आणि जेव्हा मला माहिती आहे ते आहे, मी निरीक्षण केलंय, सकाळी पाहिलंय आरशात, तर माझी कृती जसं ती मुलगी आरशात पिंपल पाहिल्यावर असंच, जेवताना पण असंच, नाचताना पण असंच, खाताना पण असंच, हात धुताना पण असंच. कारण तिने तो इकडे निरीक्षण करून ते टॉपिक पकडून ठेवलाय. तसं जेव्हा मला वचन भेटते आणि मी त्याचं लगेच करू नाही शकत मी कृती, जेव्हा मी पहिलं त्याचं काय करतो, निरीक्षण करतो, निरीक्षण करतो. आणि निरीक्षण केल्यामुळे ते सतत मी पकडून ठेवलंय. आणि पकडून ठेवल्यामुळे आता मी कृती पण तीच करणार. कारण मी काय केलं, पकडून ठेवलं. निरीक्षण केल्यामुळेच मला कृती करायला भाग पडते. जर मी फक्त ऐकतो आणि लगेच सोडून देतो तर प्रभू सांगतो तो माणूस असा आहे ज्याने आरशामध्ये बघितलं आणि लगेच निघून गेला आणि तो विसरून गेला मी कसा दिसत होतो. त्याला जर 2 मिनिटात कोणी सांगितलं नाही, अरे इथे काळा डाग लागलाय, तर लगेच काय करतो, हा हा लागलाय वाटते. काय बोलतो, हा हा लागलाय. तसंच जेव्हा तो बायबलचं निरीक्षण करतो, वचन ऐकतो आणि त्या आरशात बघतो की अरे तू तर बरा झालायस, जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा माहित पडते की येशूच्या घायाद्वारे तू काय झालाय, बरा झालाय. बरोबर आहे का नाही? मग आता हा निरीक्षण केलं म्हणजे यांनी हा विचार पकडला. आता हा दिवसभरात कृती कशी करणार, बरा झालाय का बरा होणार आहे, बरा झालाय. पण जर याला माहिती पडलं की तो येशूच्या घायात बरा झालाय आणि ऐकलं, निरीक्षण नाही केलं, मनन नाही केलं, असाच तो निघून गेला, आता कृती त्याची त्या वचनानुसार असणार की बरोबर उलटी असणार, कशी असणार, उलटी. कारण त्यांनी निरीक्षण केलंच नाही. मग कसं समजते माणसाने आरशात पाहिलंय, निरीक्षण केलंय का नाही केलंय, कृतीवरून. कारण तो कधीही विश्वासाला कृती देऊ शकत
कारण जोपर्यंत एक माणूस निरीक्षण करत नाही तोपर्यंत तो विश्वासाला कृती देऊ शकत, कारण तो इथे लिहिलंय ना, आपण कसे होतो ते हे तेव्हाच तो कधी विसरून जातो, तो कधी विसरतो त्याच टायमाला. म्हणजे जेव्हा तो वचन ऐकतो पण जर तो मनन करत नाही, जर तो त्याच्यावर चिंतन करत नाही, जर तो त्याचा अभ्यास करत नाही, ते काय आहे त्याच्यावर बारकाईने निरीक्षण करत नाही, तर तो त्या क्षणाला तो काय झालेला आहे, विसरून गेलाय. आता दुसऱ्या दिवशी परत येऊन आरशात बघतो, परत तसाच निघून जातो. पण निरीक्षण निरीक्षण करत नाही. मग आपण पण इतके दिवस निरीक्षण करणारे होतो का बिना निरीक्षण वाले होतो? काय वाटते? निरीक्षण करणारे का बिना निरीक्षण वाले? एक माणूस आरशात येतो, बघतो आणि लगेच असा फटाफट चला, आणि दुसरा आहे 1 तास आरशासमोरच उभा असतो. कोणाचं जास्त लक्ष केंद्रित असेल चेहऱ्यावर? तो 1 तास उभा आहे. तसंच प्रभू सांगतो, तोच विश्वासाला कृती देऊ शकतो जो व्यक्ती जे शिकलाय त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ काढतो, म्हणजे त्या गोष्टीबरोबर तो जास्तीत जास्त वेळ काढतो. तोच व्यक्ती स्वतः त्या वचनानुसार आचरण करू शकतो, नाही तर तो कधीही आचरण करू शकत, कारण तो लगेच तर विसरून गेला. तुम्ही जी कृती करता ती कशानुसार करता? आपण सर्व कृती करतो ना, काय ना काय कशानुसार करतो? जे तुम्ही विचार पकडलाय त्यानुसार तुमची कृती आहे. मग जर मी वचन पकडलंय, वचनाचं निरीक्षण केलंय आणि तेच माझ्या डोक्यात फिरत आहे, तर माझी कृती पण कशानुसार होणार? वचनानुसार. पण मी जर निरीक्षणच नाही केलं तर करू शकतो का वचनानुसार कधी? हा, म्हणजे बायबल हा पण माझा एक आरसा आहे. बायबल पण माझा एक आरसा आहे, पण हा तेव्हाच मी त्या बायबलनुसार. उदाहरण, जेव्हा तुम्ही जागतिक आरशामध्ये बघता आणि तुम्हाला समजते इथे काहीतरी काळा केस आहे, पांढरा केस आहे, मग त्यावेळेला तुम्ही काय करता? तो आरसा दाखवतो की नक्की तुमचा केस कुठे आहे. तो आरसा तुम्हाला दाखवत असतो की तुमच्या चेहऱ्यावर केस आहे, बरोबर आहे का नाही? आणि त्यानुसार तुम्ही कृती करता. तसंच प्रभू इथे सांगतो, बायबल आणि जे काही आम्ही शिकतो तो पण एक आध्यात्मिक आरसा आहे, आणि तो आम्हाला दाखवतो क्षणाक्षणाला की तुझ्या जीवनात हे 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 आहे. तुझ्या जीवनात तू प्रभू येशूच्या घायाने बरी झालेली आहे. तुझ्या जीवनात तू प्रभू येशूच्या रक्ताद्वारे मुक्त झालेली. ते कुठे दिसते? बायबलच्या आरशात. पण केव्हा दिसते? जेव्हा मी काय कृती नाही, निरीक्षण. वाचा, परत वाचा. तो तो स्वतःला स्वतःला पाहून पाहून तेथून निघून जातो. तो स्वतःला पाहतो आणि लगेच तिथून निघून जातो. निरीक्षण करतो. निरीक्षण नाही, निरीक्षण कुठे करतो? निघून जातो. इथे लिहिलंय ना, तो स्वतःला पाहतो आणि तिथून निघून जातो. म्हणजे इथे 2 प्रकारची माणसं आहेत. किती प्रकारची आहेत? एक माणूस असा आहे जो आरशात बघतो आणि लगेच समोरनं आरशाच्या काय होतो, निघून जातो, जास्त काय लक्ष देत नाही. दुसरा जो व्यक्ती आहे तो आरशात बघतो पण बारकाईने स्वतःच्या चेहऱ्याचं निरीक्षण करतो, कुठे काय आहे, बरोबर? आणि जेव्हा तो निरीक्षण करतो त्याला दिसते सकाळी बघताना की इथे इथे माझं हे आहे. राजेश भाऊ, तुम्ही स्वतःचं डोकं बघितलंय? हा, काय बघितलं? कसं बघणार डोकं? किती लोकांनी स्वतःचं डोकं बघितलंय? आतमधून नाही, बाहेरून.
मग ते बघितलंय कसं? नाही नाही, विदाऊट आरसा स्वतःचं डोकं. किती लोकांनी बघितलंय स्वतःचं डोकं? बघू शकते का? संध्या, तू बघितलंय स्वतःचं डोकं आरशात? आरशात नाही, विदाऊट आरसा. मग तुम्ही जे बोलले, उत्तर दिलं की मला केस नाहीयेत, ते तुम्ही आरशावर, काचेवर विश्वास ठेवला लगेच? कारण तुम्हाला आरशाने दाखवलं ना, मग काचेवर कसा विश्वास ठेवला? कोणी दाखवलं? कारण तुम्ही डोळ्यांनी बघितलं का तुमच्या? नाही बघितलं. मग तुम्हाला कोणी दाखवलं? मग बायबल सुद्धा जे तो आहे ना तेच दाखवतो, पण तरी पण माणसाला त्याच्यावर विश्वास का नाही पटत? प्रभू आम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतोय की कोणीही माणूस स्वतःचा चेहरा स्वतः बघत नाही, तर आरसा जे दाखवतो त्या आरशावर जो निर्जीव आहे त्याच्यावर तो लगेच विश्वास ठेवतो की हे सत्य आहे. म्हणजे जो आरसा निर्जीव आहे तो बोलतो की हो, इकडे यायचं तर इकडे येऊन बसा, काय प्रॉब्लेम नाही. एसी चालू केलंय, बाकी काय नाही. नाही असू दे, ते हवेसाठीच बसलेत भाऊ, ते हवेसाठी तिथे बसतात. किती मस्त प्रभूने आपल्याला पाऊस दिलाय ना, एकदम हवेशीर. आता मला सांगा, किती लोक आरशात बघतात तेव्हा तुम्हाला आरसा सांगतो 2 नाक आहेत? 2 नाक, 2 नाक. आणि तुमच्या इथे असं होते 2 नाक आहेत. आरसा दाखवतो? आरसा दाखवतो का 2 नाक आहेत? नाही दाखवत. बरोबर आहे का नाही? मग मी त्या आरशावर लगेच काय करतो? विश्वास ठेवतो. असं बोलणार का, अरे एकच नाक दाखवतोय, मला तर 2 आहेत? असं बोलणार का? दादा, तुमचा आरसा किती नाक दाखवतो तुम्हाला? एकच दाखवतो. मग तुम्ही त्याच्यावर काय करता? विश्वास ठेवता. मग प्रभू हेच सांगतो की हा जो आहे बायबलचा आरसा, जर तो काचेचा आरसा मला सत्य दाखवतो असं आपण मानतो, आणि त्यानुसार कृती म्हणजे उदाहरण, जेव्हा मी आरशात बघतो आणि आरशात बघितल्यानंतर इथे जर मला डाग दिसत आहे, तर मी कुठे डाग पुसणार? हा, इथे जर आरशात बघितलं तुम्ही आणि तुम्हाला दिसते इथे डाग आहे, तर कुठे कपडा घेऊन जाणार? इकडे. पण तुम्ही डोळ्याने कुठे बघितला? मग आरसा नेहमी खरं सांगतो? आरसा नेहमी खरं सांगतो? मग देव? जसं मी आरशात बघतो इथे डाग आहे आणि त्या आरशावर पूर्णपणे विश्वास ठेवतो, आणि विश्वास ठेवल्यानंतर मी बरोबर त्यानुसारच काय करतो? कृती करतो. बरोबर आहे का नाही? इथे डाग आहे तर मी कपडा कुठे घेऊन जाणार? इकडे. का इकडे घेऊन जातात? इकडेच घेऊन जातात. तसंच प्रभू सांगतो की जसं तुला तो आरसा दाखवतो, तसा हा सुद्धा आरसा बायबलचा तुला खोटं नाही दाखवत. जे तू आहेस तेच तुला दाखवतोय. जर तिथे तू दिसतो, तुझ्या शारीरिक रूपात तू दिसतो, पाय दुखत आहे, पण हा आरशात तू बघतो तेव्हा दाखवतो, अरे मी तर बरा आहे रे, मी तर उड्या मारत आहे. बरोबर आहे का नाही? मग जेव्हा तो आरशात बघतो की अरे माझा तर पाय आरशामध्ये बरा दिसतो, मग तो काय करेल? आरसा दाखवतो की तू बरा आहे, मग काय करायचं? उडी नाही मारणार? उड्या मारणार. कशानुसार? आरसा दाखवतो ना. जर तिकडे दिसतंय आरशामध्ये, असं दिसतंय पाकिटामध्ये 1 पण रुपया नाही, आरशात बघतो बायबलच्या पाकिट भरलंय रे, मग काय करणार? आणि तेवढाच गरीब येतो, 100 रुपये दे ना, मग काय करणार? नाही देणार.
नाही देणार. कारण आरसा काय दाखवतो? भरलंय. डोळे काय दाखवतात? आता पण आपण कशावर विश्वास करतो? डोळ्यावर का आरशावर? डोळ्यावर नाही, आरशावर. जे तुम्हाला आरसा दाखवतं तेच तुम्ही मान्य करता आणि त्यानुसारच चालता. कारण कोणीच कोणाचा चेहरा स्वतःच्या डोळ्यांनी कधी बघितलाय का? हा, म्हणजे आम्ही कसे आहोत हे आम्ही स्वतःला कधी पाहिलंय? कोणी दाखवलंय माहिती आहे? आरशाने. आणि त्या आरशावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवतो. म्हणजे तो निर्जीव आहे तरी त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. आणि देवाचं वचन सजीव आहे, जो एक आरसा आहे, पण तो सांगतो तू बरा झालाय. मग त्यावर विश्वास ठेवायला पाहिजे का नाही पाहिजे? मग तो तसंच सांगतो की ज्या वेळेला तू आरशात बघतो, आरसा तुला दाखवतो, तू सर्वात पहिलं त्या आरशाबरोबर जी काही प्रतिमा आहे त्याच्याबरोबर तू मान्य होतो आणि जेव्हा मान्य होतो त्यानुसारच तो कृती करतो. उदाहरण देऊ, किती लोक आंघोळ करतात? आंघोळ आंघोळ दिपसना करते? आंघोळ करते का नाही? किती लोक साबण लावून आंघोळ करतात? होय, महत्वाचा प्रश्न आहे. महत्वाचा प्रश्न, साबण लावून किती लोक आंघोळ करतात? हा, दररोज नक्की. हा, आता तुम्ही आंघोळ करायला गेले, केसा बिसाला साबून लावला आणि अंग धुवून बाहेर आले, पण तुम्ही त्यावेळेला बाहेर येतात तेव्हा तुम्ही कसे दिसतात ते तुमचा चेहरा काय माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. पण जसं तुम्ही आरशाकडे जाता आणि आरशाकडे दिसतं इथे थोडा साबून राहिलाय, इकडे थोडा साबून, आता तुम्ही काय करणार? हा, कशाला परत जाणार? मग मला सांगा, तुम्ही स्वतःचे मालक आहात की आरशाचे मालक आहात? स्वतःचे मालक आहात की आरसा तुमचा मालक आहे? कारण आरसा जे बोलतो तुम्ही त्यानुसार परत, पण तो तर निर्जीव आहे. तो तर निर्जीव आहे, पण जे काही तो सांगतो मी लगेच मान्य करतो. मग तुम्हाला कसं माहिती जेव्हा तुम्ही कलर लावतात तेव्हा मी डोक्यालाच लावते? डोकं तर दिसत नाही. पण आरशाने जर तुम्हाला डोकं इकडे दाखवलं तर मग इथे लावणार? हा, आरसा बोलतो केसालाच लावणे, आरसा डोकं तिकडेच दाखवतो. बरोबर आहे का नाही? कधी आरसा बदलतो? जे आहे तेच दाखवणार, त्याच्या व्यतिरिक्त तो. आणि आम्ही त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतो आणि त्यानुसार करतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे जो आरसा जो सिग्नल देतो त्यानुसार मी लगेच तो सिग्नल घेतो आणि त्यानुसार जर मला वाटला साबण आहे तर साबण आहे म्हणून मी लगेच धुवायला. आणि पण कोण बोललं तुला साबण आहे? मग आरसाचं ऐकलं. तसंच प्रभू सांगतो की तू बरा झालेला आहे, मग तेव्हा का नाही चालत? प्रभू पण काय सांगतो, तुझा पाय तर दुखत आहे पण आरसा दाखवतो बायबलचा की तू बरा झालेला आहे. तुझ्या खिशामध्ये एक पण रुपया दिसत नाही डोळ्याने, पण बायबलचा आरसा दाखवतो की तू धनवान आहेस. असं असं जेव्हा मी बघतो डोळ्यांनी तर दिसतात केस पिकली आहेत. आरसा बायबलचा दाखवतो की तुझ्या डोक्यावर तर राजकुमाराचा मुकुट आहे. मग मी कशानुसार कृती करतो? जे मला डोळे दाखवतात ते का बायबलचा आरसा दाखवतो ते? काय वाटते? मग मी कृती केव्हा करू शकतो विश्वासाची? जेव्हा मी बायबलच्या आरशामध्ये बघतो म्हणून नाही, बघून काय करतो? निरीक्षण माहिती आहे तुम्हाला? ते मायक्रोस्कोप नाही, ती काच येते ती अशी बघायची, काय बोलतात त्याला? मॅग्निफाइंग ग्लास. तुम्ही कधी झुरळ पकडलाय?
झुरळ झुरळ मी पकडतो आणि झुरळ पकडून त्याला उलटा करतो आणि झूम करून बघतो. मला सवय आहे. सगळ्यांना मी, कोण मला भेटला की माशी भेटली तरी मी पकडतो आणि तिला झूम करून एकदम बारकाईने निरीक्षण बघतो. हिचे डोळे किती, जीभ आहे का, पाय आहे का, नाक आहे का. मला सवय आहे, मला आवडते तसं बघायला की ह्याला नक्की किती पाय दिले आहेत देवाने, किती हे हात आहेत. तुम्हाला नाही आवडत काय? निरीक्षण करतो मी. त्या दिवशी मी एका प्राण्याला पकडलेलं, लार्सन ब्रदरने मला पकडून दिलं आणि मी त्याला पण उलट करून, लार्सन ब्रदरच्या हातात होता आणि मी उलट करून झूम करून दोघं बघत होतो. अजून पण मला माहिती आहे त्याला 8 पाय होते, कारण मी काय केलेलं त्याच्यावर निरीक्षण केलेलं. कोण होता माहितीये तुम्हाला? हा, पोपट. पोपट कुठून असेल? कोण होता माहितीये? तो जो कुत्रा येतो ना, त्याच्या अंगाला एक ती बोचंडी चिपकलेली कुशी, त्या ब्रदरनी काढून उलटी करलेली अशी, आणि मी त्याच्यावर झूम करून बघत होतो. मला बघायचं होतं की हा प्राणी रक्त कसा खेचतो. मला बघायचं होतं की हा प्राणी रक्त कसा खेचतो आणि ह्याला पाय किती आहेत, हा चालतो कसा, हा चिपकतो कसा. आणि मी त्याला झूम करून बघितलं. ब्रदरनी पकडलेला तोंड होतं आणि ह्या साईडला 4 पाय, या साईडला. मी विसरलो का नाही ती गोष्ट? मी विसरलो का नाही? आता मला पुढच्या वेळेला कोणी सांगितलं ना कशी चालते रे, मी काय बोलणार? 8 पाय आहेत त्याला, कारण मी त्याच्यावर निरीक्षण केलं. कधी कधी माशी जरी भेटली तरी मी तिला मारतो आणि पहिलं मेलेली भेटली का निरीक्षण करतो, हिचं पोट कसं, काय कसं. कॉक्रोचचं पण करतो. कोणता चष्मा घातलाय, रेबेंडचा आहे, ह्याचा आहे का त्याचा आहे. काय झालं? ह्याच्यात शिकण्यासारखं आहे का नाही निरीक्षण केल्यामुळे? आणि तीच निरीक्षण करण्याची माझी सवय, मी जेव्हा तीच निरीक्षण करण्याची सवय प्रभू इथे वापरतो, बायबलमध्ये पण मी तेच करतो. काय करतो? आणि जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा मला अजून अजून खोलवर, कारण का जेव्हा ती चालते ना तो किडा, तेव्हा असं चालताना पाय नाही दिसत. पाय दिसतात का दादा? कधी पकडलंय तुम्ही? पाय दिसतात त्याला? नाही, असं वाटते काहीतरी दगड आहे. पण जेव्हा त्याला पकडून हातात घेऊन मस्त झूम करतो तेव्हा बरोबर दिसते याचं तोंड कुठे, नाक कुठे, दात कुठे, कसा रक्त खेचतो, किती पाय आहेत. आणि त्याला मी एकदम बारकाईने पकडलं ना आणि बघितलं, आता मी ते विसरू शकत नाही. मला कधीही रात्री उठवलं तरी मला माहिती असणार की या प्राण्याला किती पाय आहे. बरोबर आहे का नाही? मग तसंच जेव्हा मी बायबल वाचतो, जे मी इथे ऐकतो प्रभूचा शब्द, पण घरी जाऊन बारकाईने काय करतो? निरीक्षण करतो की इथे काय आहे, तिथे काय आहे, त्याच्यात काय लिहिलंय, ह्याच्यात काय लिहिलंय. आणि जेव्हा मी निरीक्षण करतो 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 तेव्हा मी परत ते विसरू शकत. आणि जेव्हा मी विसरत नाही, निरीक्षण करतच राहतो, तेव्हा मी जी विश्वासाला कृती पाहिजे ती कृती पण मी तिला अशीच देऊन टाकतो. माझं शरीर ऑटोमॅटिक त्या देवाच्या कृपेने ती कृती करायला भाग पडते. जसं आरसा तुम्हाला कृती करायला, कारण तुम्ही जेव्हा निरीक्षण करतात तेव्हाच ते भाग पाडते. तसंच वचन जे मी ऐकतो, जर मी लिहून घेतलं आणि घरी जाऊन वही टाकली, परत दुसऱ्या दिवशी घेऊन आलो, कधीच कृती नाही करू शकत. पण जे मी शिकलो, घरी गेलो, परत बारकाईने निरीक्षण केलं आणि त्याच्यावरच विचार केला हे मला करायचंय, तर तुम्ही बघणार की तुमचं शरीर कृती करायला भाग पाडते त्याच्यावर. कारण तुम्ही तो विचार निरीक्षण केला आणि तुम्ही तो काय केला? पकडून ठेवला. बरोबर आहे का नाही? मला सांगा, कॉक्रोचला किती पाय असतात? त्याचे पाय ना असे असतात, टिंग 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 टिंग. जसं आपलं आहे ना तसंच आहे सेम. आपलं कुठे आहे? पहिलं 1 2 3, तसं त्याचं आहे, टिंग टिंग टिंग. मला कसं माहिती? निरीक्षण केलंय. काय केलंय? निरीक्षण. तुम्ही हे बोलता, कधी तुम्ही
बोंबलाचं निरीक्षण केलंय? बोंबील मी त्याला पण बघतो. हा, मी त्याचे दात बघायचो असे किती असे टोकेरी असतात, एकदम बारीक बारीक. आपल्याला काय वाटत नाही, पण जेव्हा झूम करणार तेव्हा बोलणार, अरे एवढे दात त्याला, एवढे दात याला परमेश्वर पित्याने दिलेले आहेत. ती मावरवाली आहे, ती तुम्हाला तेच सांगेल. मग तिने मावरं एवढे वर्ष केलं, पण निरीक्षण केलं का विचारा दाताचं? मग मला नाही टोपले. तुला त्याच्या आतमध्ये हात टाकून निरीक्षण करायचं नाही आहे, झूम करायचं आहे. पण टाइम नाही, पण टाइम काढावा लागेल. आता कॉक्रोच घे एक, नाही तर तिला दे. तिचा आताच अशी करते. कशाला? त्याला जास्त पाय आहे म्हणून. अच्छा, तो मोठा आहे ती छोटी आहे. कॉक्रोच काय नाही करत, तो फक्त एकच गोष्ट करतो, काय माहितीये काय? थोड्या गुदगुल्या करतो, बाकी काय नाही करत. चावतो का तो? मग कशाला घाबरते? गुदगुल्या करतो. बरोबर आहे का नाही? एवढा मोठा माणूस एवढूशा कॉक्रोचला घाबरला, मग कसं व्हायचं? बरोबर बोलतो का नाही? एवढा मोठा माणूस आहे आणि तो एवढूशा, उचल आणि ठेव ना त्याला बाहेर, जाऊ दे त्याला. उचल, ती स्वतः उडेल. लिया, ज्याप्रमाणे मी आरशामध्ये पाहतो, मी जगातील आरशामध्ये पाहतो, ज्याप्रमाणे मी जगातील आरशामध्ये पाहतो, आणि जे काही आरसा मला प्रतिमा दाखवतो, आणि जे काही आरसा मला प्रतिमा दाखवतो, त्या प्रतिमेला मी लगेच मान्य होतो. त्या प्रतिमेला मी लगेच मान्य होतो, आणि त्यानुसार अच्छा अच्छा, असं लिहा. काय लिहिलं, काय लिहिलं? मान्य होतो व आणि मी त्यानुसार कृती करतो, कृती करतो, कृती करतो. एक लाईन सोडून लिहा. प्रभू आम्हाला सांगतो, प्रभू आम्हाला सांगतो की खरा विश्वास हा नेहमी कृती मागतो. परंतु त्याच्याबरोबर तो आम्हाला हेही सांगतो, त्याच्याबरोबर तो आम्हाला हेही सांगतो की आम्ही कशा प्रकारे
त्या वचनांवर की आम्ही कशा प्रकारे त्या वचनावर कृती करू शकतो. प्रभू आम्हाला सांगतो, एक लाईन सोडून लिहा. प्रभू आम्हाला सांगतो, ज्याप्रमाणे प्रभू आम्हाला सांगतो ज्याप्रमाणे मी जागतिक आरशात पाहतो, मी जागतिक आरशात पाहतो, परंतु जर मी स्वतःच्या चेहऱ्याचे परंतु जर मी स्वतःच्या चेहऱ्याचे बारकाईने निरीक्षण करत नाही, परंतु मी स्वतःच्या चेहऱ्याचे जर बारकाईने निरीक्षण करत नाही, तर मी लगेच विसरून जातो, की मी कसा दिसत होतो, की मी कसा दिसत होतो. त्याचप्रमाणे जेव्हा मी वचन ऐकतो, त्याचप्रमाणे जेव्हा मी वचन ऐकतो, आणि निरीक्षण न करता वचन ऐकतो आणि निरीक्षण न करता, म्हणजेच त्या वचनाचे मनन न करता, त्या वचनाचे मनन न करता जर मी तसेच सोडतो, तेव्हा मी जे काही शिकलो आहे, ते मी जे काही शिकलो आहे ते मी लगेच विसरून जातो. मी जे काही शिकलो आहे ते मी लगेच विसरून जातो. परंतु एक लाईन सोडून लिहा. परंतु जेव्हा मी माझे शारीरिक मुख आरशात पाहतो, परंतु मी फक्त पाहत नाही, तर त्या मुखाला बारकाईने पाहतो, व त्याचे निरीक्षण करतो,
आणि निरीक्षण केल्यामुळे जे काही मी पाहिले आहे हा बघा आला, हाच होता. जे काही मी पाहिले आहे ते विसरून न जाता त्या गोष्टीला मी पकडून ठेवतो ज्या कशाचे मी बारकाईने निरीक्षण करतो. त्याचप्रमाणे जेव्हा मी जे वचन ऐकतो व त्या ऐकलेल्या वचनावर लगेच सोडून न देता बारकाईने त्या वचनांचे निरीक्षण करतो म्हणजेच जे मी शिकलो आहे जे मी ऐकले आहे त्याच्यावर मनन करतो व त्याच वचनाला जेव्हा मी पकडून राहतो तर जे काही मी पकडतो तेच वचन विश्वासाला लागणारी कृती आपल्याकडून करून घेते. विश्वासाला लागणारी कृती आपल्याकडून काय होते? करून घेते. मग सर्वात पहिलं येणार की माझ्याकडे देवाचे वचन असणं. दुसरं येणार मी त्याच्यावर निरीक्षण करणं. आणि तिसरं येणार विश्वासाची कृती करणं. आणि चौथं येणार आमच्या जीवनात चमत्कार घडणं. बरोबर आहे का नाही? पहिलं काय येणार? मी देवाचे वचन ऐकते, पण जसं मी माझ्या चेहऱ्याला आरशात बघते आणि त्यावर मनन करते, निरीक्षण करते, कुठे डाग आहे, कुठे पिकलाय, कुठे काळा झालाय, कुठे तांबडा झालाय, कुठला वाढलाय, किती MM वाढलाय, किती सेंटीमीटर वाढलाय केस. बारकाईने, बरोबर बारकाईनेच बघतो ना आपण केस. कुठे काय आहे, किती पाय आहेत, दाखवतो तुला नंतर. आता आलेला नंतर दाखवतो. आता दुर्बीण नाही ना,
तू पकड हातात, मी दाखवेन. हा, कारण ज्या वेळेला आपण हे वचनाबरोबर करणार, गॅरंटी आहे आपण ती पण गोष्ट विसरू नाही शकत. आणि त्या गोष्टीला आम्ही सतत घेऊन जाणार, घेऊन चालणार, घेऊन चालणार, घेऊन चालणार. आणि जेव्हा घेऊन चालणार, मी जेव्हा पण कृती करायला जाणार ते मला लक्षात आहे, तर मी कृती पण कशानुसार करणार, ज्याचं मी निरीक्षण केलंय. आणि त्याच्याद्वारे माझ्या विश्वासाला कृती काय होणार, मिळणार. बरोबर आहे का नाही? पण जर मी फक्त ऐकते, वया भरते आणि घरी जाऊन आंबट खाऊन झोपते, तर काय होणार? काहीच नाही होणार. मग 1 वर्ष झालं तरी हाय तिथेच, फक्त कुर्शीचा कलर जाईल, बीजा काय नाही व्हायचं. पण आता नाही जाणार, आता मजबूत खुर्च्या आहेत. बरोबर आहे का नाही? मग आता काय करायचं? वया भरल्या, वया भरायच्या ठीक आहे, पण त्याच्यावर मला बारकाईने लक्षपूर्वक निरीक्षण करायचं आणि त्यानुसार कृती करायची. कारण विश्वासाला नेहमी काय लागते? विश्वासाला नेहमी कृती लागते. समजलं का नाही समजलं? मग बाजूवाल्याला बोला, विश्वासाला नेहमी काय लागते? विश्वासाला नेहमी. नाही तर बोलणार की मी स्वस्त आहे, मस्त आहे, तंदुरुस्त आहे ब्रदर, तुम्ही जा प्रवचन करायला. कृती आहे, ब्रदर माझा किस्सा पैशाने अकाउंट जाम भरलेला आहे, पण या टायमाला मी तुम्हाला गरीबाला कोणाला मदत करू नाही शकत. सत्य आहे का नाही? खरं आहे नाही? किस्सा भरलाय पण गरीबाला मदत नाही करू शकत. मग खरोखर किस्सा भरला, विश्वास आहे? नाही आहे. जो व्यक्ती बोलतो मी धनवान आहे, त्याची कृती पण त्या धनवानासारखीच होणार, कारण विश्वासाला कृती लागते. पण जर आम्ही धनवान बोलतो पण कृती गरीबासारखी आहे, तर विश्वास काय बोलतो? तू अजून पण. मग जीवनात पण काय दिसणार? सिंपल आहे. मग आता तुम्ही अनाथ आहे का नाही? प्रभू आहे. कॅमेरा लावलाय 4 मी. हालेलुया. तर कोण येते शेवटची प्रार्थना करायला? माईक तर घ्या. मी प्रभूला धन्यवाद देते की प्रभूने आजचं सुंदर दिवस पाहण्याचं, जे तुम्ही शिकलात त्याला घेऊन प्रार्थना करा. हा? ब्रदराच्या मुखातून जे आपल्याला वचन मिळालं, बायबलच्या वचनाबद्दल, म्हणजे बायबल म्हणजे आपला एक आरसा आहे, आणि त्या आरशाद्वारे त्याचद्वारे आपण आरशात बघून आपण ती कृती करायची आहे. हे आपण म्हणजे आरशात बघून कृती करायची आहे, आणि त्याच कृतीवर चालायचं आहे, आणि तेच वचन आपल्याला बाहेर करून त्या वचनाप्रमाणे आपल्याला चालायचं आहे, आणि ते आपण ती कृती करून त्याला 100 पट पीक आले हे आपण विश्वास ठेवायचा आहे. ही प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन, 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 आमेन. हालेलुया. आपण जोरदार टाळ्या वाजवू प्रभू.